नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता असं काही तर गोड खावं वाटतं, चटपटीत खावं वाटतं, तर लगे गोड खायला आपल्याला जास्त वेळ लागतो ना करायला पदार्थ. मग झटपटीत असा होणारा पदार्थ म्हणजे गऱ्याचे लाडू. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया आणि झटपटीत असे होणारे साध्या आणि सोप्या पद्धतीने. हे बघा, रव्याचा लाडू करण्यासाठी मी सगळ्यात आधी बारीक रवा घेतलेला आहे. 0 नंबरचा रवा आहे. मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून टाकला तरी पण चालेल. मी बारीक रवा घेतलेला आहे, मी चाळून घेतलेला आहे. आणि हे बघा, ही वाटी घेतलेली आहे छोटी, कोणतीही एकच माप करा वाटीचं. भांडं घेतलेलं आहे, एक भांडं घेतलेलं, त्या भांड्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकलेला आहे, अजून 1 वाटी रवा टाकणार आहे. हे बघा, 2 वाटी मी रवा टाकलेला आहे, 2 वाटी रवा टाकलेला आहे. आता 2 वाटी ह्याच्यात दूध ओतायचं आहे, भिजू ठेवायचं आहे 10 मिनिटं तरी. ज्या वाटीनं आपण ही केलंय ना, मोजलेला आहे ना रवा, त्याच वाटीनं आपण 2 वाटी दूध टाकायचं आहे. आता हे चांगला असा मिक्स करून ना झाकून ठेवायचा. मस्त असे लाडू होते बरं का हे. तुम्ही नक्की एकदा करून बघा, हे रव्याचे लाडू मस्त असे होते खायला. उन्हाळ्यात काय गोड खाऊ वाटलं ना, साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपटीत होणारी अशी रेसिपी आहे. आता ही 10 मिनिटं झाकून ठेवूया, तोपर्यंत तयारी करूया दुसऱ्या ह्याची. आता ही 10 मिनिटं तरी चांगला असा फुलू द्यायचा आहे. हे बघा, मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते खोबऱ्याचे. आता हे मिक्सर लावून घेणार आहे. तुम्ही नारळाचं बारीक विकत आणून टाकलं तरी पण चालेल किस. हे बघा, मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, आता यात टाकून घेते आणि बारीक करून घेते. अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. आता ही एका वाटीत काढून ठेवते. तुम्हाला जास्त टाकायचं असलं तर खोबरं तर जास्त टाकू शकता. ज्या वाटीने आपण 2 वाटी रवा घेतला होता ना, त्याच वाटीने 1 वाटी मी साखर घेतलेले. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. मी खोबरं आधीच बारीक केलेलं आहे, त्यातच मी साखर टाकून बारीक करून घेणार आहे. पिठासारखे एकदम करायचे. आता याच्यामध्ये 3 इलायची टाकलेले ते हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक. आता ही बाजूला ठेवून देऊया 2 मिनिटं. हे बघा, मी ड्रायफ्रूट का नाही बारीक करून घेतलेले ते काजू, बदाम, मनुके बारीक करून घेतले. आता ही तळून घेऊया होते. आता 3 चमचे यात तूप टाकायचं. मी तूप ऑलरेडीच गरम करून घेतलं होतं. आता यात काय काजू बदाम यात तळून घेऊया. लाल होईपर्यंत थोडंसं तळून घ्यायचं, जास्त नाही. आता हे एका वाटीत काढून घेते, तळून झालेलं आहे. बदाम तळून घेतले ना, राहिलेलं तुपामध्ये काय करायचं माहिती आहे का, रवा टाकायचा. हे बघा, 10 मिनिटं झालेले आहे ते. आधी मिक्स करून घ्यायचं खाली इथंच, आणि आता या तुपामध्ये हळूच टाकायचा. अंगावर येईल याची काळजी घ्या. चांगला असा मिक्स करून घ्यायचा. सगळ्या याच्यात मी टाकून घेतलेला आहे आणि चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. मी आता उलताण्याच्या साह्याने भाजून घेते. आणि चांगला असा हलवत राहायचा, कमी गॅसवर ठेवून बरं का. रवा असा हलवत राहायचा, काय होत नाही, चिटकलं तर चिटकला निघतोय.
पण चांगला असा फोडून घ्यायचा, हलवतच राहायचा जोपर्यंत चांगला असा सुट्टा होत नाही तोपर्यंत. फोडून मस्त असं मी सगळा पूर्ण ना बारीक करून रवा असा लाल होईपर्यंत, खमंग होईपर्यंत असा मी भाजून घेतलेला आहे. मस्त असा वास सुटलेला आहे. आता याच्यात खोबरं टाकून घ्यायचं, खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं याच्यासोबतच. आता हे थोड्या वेळ असं हलवून घेणार आहे, असं लाल होईपर्यंत थोडंसं, म्हणजे कच्चेपणा निघून जाईल त्या खोबऱ्यामधला. जरा थोडीशी मेहनत लागते याला फोडून घ्यायला. असे गोळे गोळे बनतात ना ते पूर्ण असे. हे बघा रवा भाजून झालेला आहे. आता एका ताटात काढून घ्यायचं आहे थंड. आता हे चांगलं असं थंड होऊ द्यायचं. हे बघा थंड झालेलं आहे, असं एवढं थंड व्हायला पाहिजे. आता याच्यात काय तळून घेतलेले ते आपण आहे त्यांना ते साखर आपण बारीक करून घेतली होती ना 1 वाटी, ती सगळी टाकून घेऊया. हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. मला हे जे ड्रायफ्रूट वाढवायचे असले तरी पण वाढवू शकता. झालेलं आहे. आता हे लाडू हे बघा मस्त असे रव्याचे लाडू तयार झालेले ते. बघ किती मस्त वाटते ते. जर तुम्हाला लाडू वळत नसले तर काय करायचं, ड्रायफ्रूट टाकायच्या अगोदर साखर टाकायची गऱ्यामध्ये, मिक्स करून घ्यायचं, मिक्सरला थोडं बारीक करायचं आणि मग परत नंतर ना वरनं ड्रायफ्रूट टाकायचं, म्हणजे आपोआप असे लाडू वळले जातात. किती मस्त झालेले ते, खायला पण मस्त. या मग खायला लाडू. आणि कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा.